नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पहा, हा आपला कापूस प्लॉट आहे आणि या प्लॉटला 3 स्प्रे आजपर्यंत कंप्लीट झाले आहे आणि आज 4था स्प्रे घेणार आहोत या प्लॉटला. तर बघा कशा प्रकारे कंडिशन आहे. तर फवारणी करून 18 दिवस कंप्लीट झाले आहे मागची आणि हे फवारणी आता आज करणार आहोत. तर बघा, हे इथं एका झाडाला 30, 35, 40 असे बोंड कवर झालेले आहे आणि बोंडाची साईज मीडियम आहे. तर बघा कशा प्रकारे आहे. तर आणि बघा हा प्लॉट अशा प्रकारे हा आपला डेव्हलप झाला आहे. हर एक झाडाला तेवढे सेम पद्धतीनं बोंड लागला आहे. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिजे त्या प्रमाणात बोंड दिसत नसेल तरी पण तेवढे बोंड झाले आहे कवर. 25, 30, 35, कुठे 40, पण आपण सरासरीमध्ये 25 पकडू शकतो या प्लॉटला. तर बघा अशा प्रकारे हे बोंड झाले आहेत. बघा तिकडला दुसरा कांदा आणि बघा हा तिसरा आणि बघा, आणि अशा प्रकारे हा आपला पूर्ण प्लॉट आहे मित्रांनो. तर आज या प्लॉटमध्ये आपण एक स्प्रे घेणार आहोत आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला समस्या काय दिसून राहिली आहे. या टिपक्या रोग दिसून राहिला आहे कापसावर आणि सततच्या पावसामुळे पातेगड भरपूर प्रमाणात झाली आहे. आता नवीन पाते निघणं चालू आहे आणि झाडाची हाईट बहुत झाली आहे, सारा पॅक झाला आहे पूर्ण. तर आपण या प्लॉटसाठी एक प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर गायत्री परफेक्ट घेऊन राहिलो आहे. त्याच्यासोबत आपण एक ललकार नावाचं बुरशीनाशक घेऊन राहिलं आहे, अजेस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल. त्यामध्ये 2 कंटेन आहे. त्याच्यामुळे आपला हा टिपक्या रोग कवर होऊन जाईल आणि अदर काही बुरशी असेल तर ते पण कवर होऊन जाईल त्या फवारणीने आपली. आणि तर बघा हा पूर्ण प्लॉट कसा आहे तर तुम्ही, आणि काय काय कंटेन घेणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. बघा अशा प्रकारे प्लॉट आहे आणि शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशननुसार आपल्या प्लॉटला या बोंडानुसार आपल्याला 5 ते 6चा एकरी ॲव्हरेज सध्याच्या तयार झालेल्या बोंडानुसार येणार आहे. आणि बघा हे खुलं झाड आहे. ह्या झाडाला 70 बोंड आहे, पाहू शकता तुम्ही. जेवढा आपण झाडाला पेस देऊ तेवढे बोंड जास्त राहते. जेवढी दाटी झाली झाडाला त्या दाटीमध्ये बोंड कमी राहते शेतकरी मित्रांनो, म्हणून आपण ते सरासरीमध्ये धरलं आहे. बघा हे पण झाड एक खुलं आहे. तर याही झाडाला 50 पर्यंत बोंड आहे आणि बघा हे दाटामध्ये आहे तर याला 20 ते 25च्या आसपासच आहे. आणि हे बघा हे खुल्यावर आहे तर याला भरपूर बोंड झाला आहे. तर बघा आपण काय काय कंटेन घेऊन राहिलो तर मित्रांनो, बघा मित्रांनो हे गायत्री परफेक्ट आहे, मायक्रोन्यूट्रन मिक्सचर फर्टिलायझर. आणि बघा हे अजेस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल ललकार. आणि जे आपला तिसरा कंटेन आहे मित्रांनो तो आहे किबिको आंतरप्रवाही कीटकनाशक. आणि याच्यामध्ये कंटेन पहा, डायफेन्थुरान आणि डायनोटोफ्युरॉन. तर बघा हा 3 कंटेन आणि प्लस आपल्यासोबत हे सिलिकॉन बेस चिपको स्टिकर, अशा 3 कंटेन आणि स्टिकर मिळून आपण फवारणी घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे हा पूर्ण प्लॉट आहे. आणि शेतीच्या अशा नवीन नवीन माहितीसाठी आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही आमच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकता, कारण की आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचे प्रयत्न करत राहतो आणि उत्पन्न आपलं कसं वाढेल या नियोजनामध्ये राहतो. आणि बघा हा झाडाचा शेंडा बागला गेला होता तर याला बोंड जास्त झाले आहे आणि बोंडाची साईज पण पहा, बोट ठोकळ बनली आहे. तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्लॉटचा व्हिडिओ आला होता चॅनलवर. आणि आज कंडिशनला कशा प्रकारे आहे तर प्लॉट. कसा वाटला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो, लाईक शेअर करा.